जीप शाळा नारायणपूर विद्यार्थिनींना शाळेमध्ये आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले गेले. त्याची काही क्षणचित्रे व व्हिडिओ पहा. 5 1 6 1 टेक्स्ट म्हणजे काय, लांब तर सोडा, जवळ जर असेल कुणी जर समजा तुम्हाला पकडलं, ठीक आहे, तर इथं मानेच्या पाठीमागे हात ठेवायचं, लक्षात घ्या. हा, आणि असं पंच मारणार नाही आपण इथं, नाही. मग आपल्याला मारायचा हा एल्बोचा पार्ट कुठं मारायचा इथे कानावर, समजतंय का? हा खूप इफेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. जो शिकवतोय आपण तो एल्बो खूप इफेक्टिव्ह गोष्ट. तुम्ही हवे किती जरी मारलं तरी तुम्हाला ते कळणार नाही. काय करायचंय, राईट लेग बॅक मध्ये थांबायचं, उजवा पाय पाठीमागे ठेवा. परत रिटर्न 2 रिटर्न 3 रिटर्न 4 रिटर्न 5 रिटर्न स्टॉप. लेग चेंज. दुसरा पाय होल्ड करायचा, असं हात ठेवायचा, होल्ड सांगत नाही तो असं तेव्हा पुढे 3 4 5 रिटर्न पण करता येऊ शकतो. हात पाठीमागं, मानाच्या पाठीमागे, ठीक आहे, हात वरती, इथं डोकं पाहिजे, ठीक आहे. हे जर मारलं तर डोकं फुटत जातं, कळलं? कारण आपला हा जो पार्ट आहे ना तो खूप स्ट्रॉंग असतो, समजतंय का? ओके, चला. आज समोर काउंट घेतली की मारायचं तुम्हाला. 1 2 3 3 सेम पकडायचं आपल्याला, फक्त जी स्ट्राईक आहे ना ती खालून वरच्या दिशेने जाते, कळलं काय? बघा, असं गेलं इथं असं आणि इथं लागते. मग आपल्या शरीरातील सगळ्यात कमजोर अवयव म्हणून हा, ह्याला अशी जोरात मारलं ना तर हे खाली पडेल आणि ओटी, ठीक आहे. हातावरच मारायचं, हा हात वर ठेवायचा असं. 1 परत खाली 2 परत खाली 3 खाली 4 खाली 5. आजच्या काळामध्ये मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देणे अतिशय गरजेचे आहे. आमच्या शाळेमध्ये SSA अंतर्गत असे प्रशिक्षण देण्यात आले.